सांगतात धन कमवत असताना उत्तम व्यवहाराने कमवा. तर उत्तम व्यवहाराने ते कमीला गेलं त्या ठिकाणी त्यात आनंद मिळतो. काही माणसं त्या ठिकाणी धन करून करून त्या ठिकाणी निघून जातात मृत्यूला, परंतु धन काही मिळत नाही. आणि काही माणसं अशी ते धनाला नको म्हणते, बास 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 असे सुद्धा माणसं आहेत. आता मला वाटतं असं म्हणणारा माणूस त्या ठिकाणी एखादा आहे, नाही असं नाही, पण लगे कमी माणसं आहे नाही म्हणणारे त्या ठिकाणी नको. हे कोणाला आवडे, कोणाला आवडत नाही धन. अहो त्या ठिकाणी तुझे उदाहरण सांगतात, लहान लेकरा सुद्धा धन आवडत नाही आवडत, इतकं त्या ठिकाणी धन आपुलकीच आहे. म्हणून तर लोक त्याचा करता प्राण देतात ना धना करता. एक ग्रस्त होता, गडगंज श्रीमंत, पैसा म्हणजे काही कमी नाही, एवढा पैसा देऊ. पैसा असताना त्याला पैसा कुठं ठेवा हे कळत नव्हतं. एवढा पैसा, आणि मग पैशाला तो त्या ठिकाणी कंटाळला. तिने आई वडिलांना सांगितलं, त्याने आपल्या लक्षपूर्वक आहे का, तिने आपल्या आई वडिलांना सांगितलं की बाबा एवढं धन माझ्याकडे, मला तुम्ही आता श्रीमंताची मुलगी देऊ नका, मला पाहत असताना गरीबाची मुलगी पहा. कशामुळं धन जास्त आहे म्हणली. त्याने जरी आपल्याला त्या ठिकाणी लग्नात धन दिलं तर धन ठेवायचं कुठं. त्यांनी काय सांगितलं, तिने जरी लग्नात धन दिलं तर धन ठेवायचं कुठं, किंवा जागाच नाही धन ठेवण्याकरता, इतकं धन होतं. आणि मग तसंच त्या ठिकाणी आई वडिलांनी केलं, गरीब घरची मुलगी केली. आणि ती मुलगी आल्यानंतर 15-20 दिवस गेले, नवीन त्या ठिकाणी लग्न झालं. 15-20 दिवस झाले. त्यांनी सांगितलं, मुनीमजी या मालकीनीला घर दाखवा, म्हणजे आपली प्रॉपर्टी किती काय दाखवा म्हणजे मालकीनीला. कळलं म्हणले किती की कुठे काय आहे. तर मुनीमजीना त्या ठिकाणी मालकीनी वहिनी साहेब म्हणजे जा घेऊन सोबत आल्या, होऊ लागले. जे महाल होता तो त्या ठिकाणी वेगळा, आणि धन साठवण्याकरता जी जागा होती ती वेगळी. त्या ठिकाणी गेले, पहिली रूम उघडली, म्हणजे याच्यात पूर्ण 2000च्या नोटांच्या, म्हणजे आज पाय टाकायला जागा नाही एवढं झाली पहिल्या रूम मध्ये. दुसऱ्या रूम मध्ये नेलं, याच्यात म्हणले त्या ठिकाणी 550च्या नोट आहे. दुसऱ्या रूम मध्ये काय आहे, पूर्ण त्या ठिकाणी ती खोली जाम आहे. तिसऱ्या रूम मध्ये त्या ठिकाणी नुसतं सोनं आहे, म्हणजे सोन्याशिवाय चांदी, अनेक प्रकारचे दागिने, अशी त्या ठिकाणी 10-20 रूमा सोन्याने बांधलेल्या. शेवटच्या रूम मध्ये पाहिलं म्हणजे त्या ठिकाणी नाणी पडली, काही नाणी गोण्या बांधलेल्या. तिनं विचार केला, म्हणले यो मुलींजी अहो एवढं धन आहे, धन त्या ठिकाणी पाहता पाहता मला कंटाळा आला, धनाचं करायचं काय, एवढं धन आपल्याकडे म्हणजे. आणि मग तिला त्या ठिकाणी त्या जे नाणं होतं, म्हणले मी या गोणीला हात लावू का, म्हणजे तुमचं जे मालकीन म्हणले जाऊ हात, गोणी काय सगळं घ्या म्हणजे तुम्ही, पण हात नका. तिनं त्या ठिकाणी त्या गोणीला हात लावला. ती गोणी थोडी पळाय म्हणजे खाली पडायला आली. तिनं हात लावला, ती गोणी पायावर पडणं समजत झाली. नाण्याची गोणी पायावर पडली, पायाला मार लागला. तसंच त्या ठिकाणी त्या ग्रहस्थाने सोबत घेतलं आणि दवाखान्यात गेले. तो पाय निघाला फ्रॅक्चर. डॉक्टरने सांगितलं याला प्लास्टर करा, त्या ठिकाणी 4-5 महिने आराम करा. त्यात 4-5 महिने होऊन गेले. तिनंतर बरी झालं. सांगितलं मालक एवढं धन आपल्याकडे, आणि हे धन जवळ असताना म्हणजे तर सुख नाही आहे धनात आपल्याला, म्हणजे असं धनी म्हणजे एवढं बेकार. आणि 5 महिने घरात पैसे म्हणजे मला, आणि धन वाटून टाका म्हणजे, तू नका एवढं धन नको. तो म्हणला अगं धन वाटा करता मी तुझं संग लग्न केलं, हे कमी व्हाय करता काय केलं म्हणजे मला श्रीमंताची मुलगी मिळाली असती, तुम्ही गरीब असलं काय केलं की धन मला कमी करायचं म्हणून केलं, म्हणजे कमीच होत नाही, करू काय. तिनं युक्ती सांगितली, म्हणजे काही लोकांना वाटा काहीतरी करा, किती जरी वाटलं तर तेवढं बळा होतं, काय व्हायचं तेवढं जमवायचं. तिनं सांगितलं मग काय करा, आपला जो राजा आहे म्हणजे राजाकडे जा म्हणले, काहीतरी अपराध करा, तो धन घेऊन जाईल म्हणजे काहीतरी करा. याने विचार केला, म्हणजे सकाळी उद्या राजवाड्यात जाऊ. ज्यावेळेस तो राजवाड्यात गेला त्यावेळेस प्रधान बसलेले, राजा सिंहासनावर राजसभा भरलेली. हा मध्ये गेला आणि पायात चप्पल काढली, राजाच्या मुकुटावर चप्पल फेकून आणली राजाच्या मुकुटावर. आता ती आणली, राजा क्रोधिष्ट झाला, म्हणजे अरे कोण माणूस धडा म्हणली पहिला, हे जो आला याने चप्पल का मारला. मी विचार केला, राजा क्रोधमान झाला, याला म्हणले शिक्षा द्या, मृत्यूदंड द्या, म्हणजे याचा अधिकार काय पहा म्हणले. याने आपल्याला काय केलं, चप्पल मारली, आणि चप्पल मारल्यामुळं म्हणजे त्या ठिकाणी राजा क्रोधिष्ट शिक्षा दिली त्याला, मृत्यूदंड. नंतर राहिलंच बाजूला, आता मृत्यूदंड त्याला, पण तो मुकुट खाली पाटला होता. आणि प्रधानजी त्याच्याकडे चालले त्याला विचारपूस करण्याकरता, तर त्या मुकुटातून एक सर्पाचं पिल्लू जे आहे ते बाहेर सरपटत चाललं. कशातून, मुकुटातून. आणि मग प्रधानजींना सांगितलं, म्हणजे राजेसाहेब याला शिक्षा देऊ नका, म्हणजे अहो तुमचं जीवन याने वाचवलं,
जर सर्पदोन झाला असता तर तुम्ही मेले असते. काय करतात ते राज्याला? राजा म्हणला आपले शब्द मागं घ्या, आपले शब्द मागं घ्या. आणि मग ते मागं घेतले. राजाचे शब्द परत घेतले. सांगितलं यांनी एवढा उपकार केला, याला शाल आणा, श्रीफळ आणा, पाकिट करून आणा देण्याकरता. आणि मग तिथे सत्कार केला. राजाने सत्कार केला. राजाने विचार केला म्हणजे अहो यांनी सत्कार करून तो बसला. राजा म्हणाला यांनी जर त्या ठिकाणी चप्पल नसते आणली तर मी गेलो असतो. काय करता या शालीला श्रीफळाला? याला चांगलं बक्षीस द्या म्हणजे. प्रधानाला बोलवलं. प्रधान म्हणजे त्या ठिकाणी 7 उंट तयार करा. 7 उंटावर मोहरा टाका, सोनं टाका आणि याच्या घरी जाऊ द्या म्हणजे. कुठे जाऊ द्या? याच्या घरी जाऊ द्या म्हणजे. आणि मग प्रधानाने काय, आता राजा बोले, प्रधानाने ते तयार केलं. प्रधानाने तयार केल्यानंतर 7 उंट सजले, त्याच्यावर सोनं टाकलं, त्याच्या घरी पाठवलं. याला काय माहित नाही घरी गेल्याने, इकडेच होता राजा दरबारात. बायको आता ती गरीब घरची महारात राहणार होती, पण ती बाहेर झाडझूड करण्याकरता आली अंगणामध्ये. बाहेर आल्यानंतर तिला पाहिलं म्हणजे हा ती उंट जे आले कोणीकडे आले म्हणजे. तिने विचारपूस केली ना. त्यांनी सांगितलं तुमचे मालक राजाकडे आले होते. सर सांगितलं घडलेलं. आणि राजाने हे बक्षीस दिलं तुम्हाला. महाराज तिचा पारा चढवून शिव्या द्यायला सुरुवात केली. मग ते शिव्या काय सांगायचं का? इथं सांगासारख्या नाही, इतक्या शिव्या सुरू केल्या तिना. कोणाला? राजाचं नाव करावं लागलं. कळतं का? जळता जळाला आमच्याकडे घेऊन चालले पुन्हा. कशाला आणलं, काय आणलं? ते शिव्या ऐकून ते गेले पळून. सर घेऊन गेले राजाकडे पुन्हा. राजाला सांगितलं राजा त्याची पत्नी त्या ठिकाणी ती काही घेत नाही म्हणे. हे काही त्या ठिकाणी घेत नाही, धन काही लागत नाही तिला. राजाने विचार केला म्हणजे त्याने आपला जीव वाचवला, इकन पडला असून अजून द्या म्हणजे 7 उंट. 14 उंट दिले त्याला. 14 उंट घेतले त्याने. राजाने धरले. घरी आले. घरी आल्यानंतर 14 उंट त्याला दिले ना. 14 उंट त्याला त्या ठिकाणी दिले. त्याने मग विचार त्याने सांगितलं मला हे नको धन. त्याने खरी हकीकत सांगितली. मला आता आपला दृष्टांत इथं स्टॉप करतो. पुढे सांगितलं इथं स्टॉप. मला काय सांगायचं काही नको म्हणते. त्यांच्याकडे धन बळच येतो. आणि काही धनाकरता मरायला लागले पण धन काही मिळत नाही. असं हे धन आहे. तुका म्हणे धन भाग्य अशाश्वत जाणते. त्या ठिकाणी भाग्य असलं ना भगवान देतो म्हणजे कसं देतो म्हणले छप्पर भाग्य पाठी सारे विठ्ठल विठ्ठल. काही माणसं धना करता. स्वामी विवेकानंदाचे गुरु रामकृष्ण परमहंस ऐकले. त्यांना कोण प्रसन्न होतं? कालिका माता देवी प्रसन्न होती. एवढी आराधना केली, एवढी आराधना केली. सांगितलं मला धन लागतं म्हणजे लागतं. धनाकरता तपश्चर्या केली, करून ती सायास केली, भरपूर प्रयत्न केले, पण शेवटी निराश झाले. धनच मिळाला. पण संन्यास त्या ठिकाणी धन काही मिळत नाही. शेवटी विचार केला म्हणले धन काही मिळत नाही, संन्यास घेतला बरं. शेवटी त्यांनी त्या ठिकाणी संन्यास घेतला. आणि संन्यास घेतला. मला देवी प्रसन्न झाली. म्हणजे काय लागत तुम्हाला मागा? काय धन लाग रिद्धी सिद्धी प्राप्त झाली. धनाचे गंज पडू लागले. मग ते बोलले आता संन्यासाला धनाला हात लावायचा. संन्यासाला धनाने हात लावा, धनाला हात लावायचा नाही. काय उपयोग आहे सांगा बरं? त्यांना उपयोग नाही. ज्यांना लागतं त्यांना मिळत नाही. ज्यांना मिळतं त्यांना पुढे ठेवा. अशी म्हणून महाराज म्हणतात समयाशी सादर त्या ठिकाणी आनंद आहे. त्याच्यात सुख आहे. पण जर त्या ठिकाणी आनंदी असतं तर सुख नाही. म्हणून महाराज म्हणतो जोडून या धन उत्तम व्यवहारी उदास विचारी. आता खर्च करायचा असताना म्हणजे उदास वृत्तीनं करा. उदास वृत्ती कळली ना. घरात राहायचं पण घरात घरावर ममत्व ठेवायचं नाही. हे महत्वाचं.
घरात राहायचं, घर आपलं सांभाळायचं, पण त्याच्यात इच्छा नाही होताची प्रबळ. नुकसान झालं तरी असं दुःख नाही झालं पाहिजे. सारा प्राप्त आहे पण कशाचं दुःख आहे वाटत. काही वेळ त्या ठिकाणी घर बांधलं सारं झालं पण मग काय कुठलं टेन्शन, दुःख दुःख दुःख. सारं मिळून जर दुःख असेल तर उपयोग काय त्याचा? सारं असून जर दुःख असेल तर उपयोग नाही ना. म्हणून माणूस कसा पाहिजे त्या ठिकाणी समाधानी. जरी थोडंफार काही कमी जास्त झालं तर माणसाला दुःख झालं नाही पाहिजे. आणि परमार्थ हे शिकवतो. परमार्थात काय सांगितलेलं आहे? म्हणून ते चित्ती असू द्यावे समाधान. समाधान अत्यंत महत्वाचं. ज्याच्या जीवनात समाधान आहे तो देवापेक्षा श्रेष्ठ आहे. त्याच्या जीवनात समाधान नाही तो किती त्या ठिकाणी संपत्ती असली, प्रॉपर्टी असली, समाधान नसलं की त्या ठिकाणी साऱ्यात भिकारी, दारिद्र्य. संत महात्म्याचं प्रमाण आहे, अनेक प्रमाण आहे. म्हणजे त्या ठिकाणी सदा तळमळ चित्ताची हळहळ त्याचे दर्शन न व्हावे. कोणाचं दर्शन नको म्हणते महाराज. रोज तळमळ करतो, नुसता तळमळ 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 तळमळ. असे जर तोंड पाहिलं तर दोष लागतो अशा माणसाचं. म्हणून त्या ठिकाणी त्याला महत्व नाही. उत्तम व्यवहाराने जर काही काही माणसं त्या ठिकाणी दान देतात. दान देत असताना काय होतं त्या ठिकाणी हात थरथर कापतो. दान द्यायचं बारी आली की त्या ठिकाणी हात काम करीत नाही. लोक म्हणते महाराज आम्हाला लागल्या भुका, तुमचं चालू सांगायचं काम बंदच नाही, काही भेटलं नाही काही तुम्हाला. असंही व्हायला वय एक दृष्टांत देतो शेवा एकच देत आहे की जास्त देण्यापेक्षा की बरोबर आपण शेवट करून घेऊ. ते एक प्रमाण द्यायला होते त्याच बोलतो थोडं. त्यांनी सांगितलं दाने कापा कापे हात नावडे ते शिमाल. काही काही माणसं त्या ठिकाणी दान देताना हात कापतो. ते बोलणं पण आवडत नाही त्यांना. दान देणं हे सुद्धा आवडत नाही. एक ग्रस्त गावात सावकार, जुन्या काळातला सावकार, पैसे देणं घेणं सगळा व्यवहार लोक म्हणायचे सावकार आले सावकार गेले सावकार आले सावकार गेले. सगळं गाव घाबरायचं असा माणूस गावातला. आणि एक दिवस तो जालन्यासारख्या बाजारात आला, मोंढ्यात आला. आता आला सकाळी सकाळी. जुन्या काळात काही वाहनं नव्हती, गाडीवाल्याचा प्रवास. सकाळी आला. आल्यानंतर त्याला अंधारात काही दिसतं नाही. नेमकं तिथं गड्डा होता एक मोठा झालेला मोंढ्यात. गड्ड्यात जाऊन पाडला तो. आता गड्ड्यात पाडल्यानंतर लोकांनी ओळखीलं. म्हणजे हे अमुक अमुक गावाचा सावकार आहे आणि हे प्रसिद्ध होता. लोकांनी ओळखीलं. लोक जमा झाले म्हणजे सावकाराला वर काढा सावकाराला वर काढा. 50 लोक जमले. लोक त्याला म्हणजे सावकार हात द्या वर येण्या करता द्या ना, सावकार हात द्या ना वर येण्या करता हात हे असं द्या म्हणायचे ना. ते सावकार हातच देत नव्हता. 50-100 लोक जमा झाले म्हणजे कारण ते कळणार आपल्याला. इथं चांगला हुशार माणूस आहे, सावकार आहे, श्रीमंत आहे, चांगला माणूस असं वेड्याने काय करायला लागला. करता करता 9-10ची वेळ झाली सकाळची. लोक जमायला लागली. 200-250 लोक जमा झाली. त्याच गावातला एक शिक्षक होता. तो शिक्षक त्या ठिकाणी बाजारला आला आणि त्या शिक्षकांनी पाहिलं म्हणजे गर्दी जमली नेमकं काहीतरी खेळ आला काय करून म्हणजे काय पाहिलं तर म्हणजे आपल्या गावाचे सावकार खड्ड्यात पडलेले. सावकार खड्ड्यात पडलेले पाहिले आणि त्या शिक्षकांनी सांगितलं म्हणजे काय भानगडी म्हणजे सावकार तुम्ही वर येत नाही काय नाही. सावकार त्या ठिकाणी काही घाबरून गेले काही बोलत नव्हती. एवढे लोक जमले तरी वर येत नाही. लोकांनी सांगितलं म्हणजे तुमच्या गावाचे म्हणजे आमच्याच गावाचे म्हणजे पण ते हातच देत नाही वर येण्या करता. सावकाराने सांगितलं तुम्ही बाजूला सारखं म्हणजे शिक्षकाने सांगितलं तुम्ही बाजूला सारखा मी वर काढतो. 250 लोकांचं काम जमलं नाही. तर शिक्षक गेले. शिक्षकांनी त्यांनी सांगितलं म्हणजे सावकार घ्या म्हणले हात. काय म्हणले घ्या हात. याला त्या ठिकाणी मेमोरी फास्ट लागेल. घ्या म्हणले हात. द्या हात महाराज घ्या म्हणल्या म्हणजे त्याला फक्त द्या शब्द आवडत नव्हता, घ्या आवडत होता. तो शिक्षक घ्या म्हणल्यामुळे तिने हात द्यायला आणि वर आला. म्हणजे काही काही माणसाला त्या शब्द पण आवडत नाही. ते दान द्यायला म्हणून महाराज म्हणतात जर हे त्या ठिकाणी उत्तम व्यवहाराने कमवलं आणि जर उदास वृत्तीनं खर्च केलं तर त्याची गती जी आहे ती चांगली होती, उत्तम गती होती.
कीर्तन म्हणजे गायक वादक मंडळी महाराष्ट्रातील दिग्गज या ठिकाणी आज आपल्या कीर्तनाकरता सर्वच मंडळी उपस्थित आहेत, ज्यांचं अख्ख्या महाराष्ट्रभर नाव आहे. ज्यांनी मृदंगाची थाप ऐकली लावून कळत आज कोणाचा आवाज येतो. हरिभक्तीपरायण संगीत विशारद त्यांचं मृदंगावर एवढं प्रभुत्व आहे. मृदंग ऐका असं वाटतं कीर्तन ऐकूच नाही, मृदंग चढवण्या वाटत. सुंदर वादक असणारी आमच्या पैठण तालुक्याचं वैभव असणारी प्रकाशजी महाराज काळे त्यांची त्या ठिकाणी सुंदर अशी संस्था आहे. सोंडाळा देवस्थान देवीच्या त्या ठिकाणी जर गेले तर त्या ठिकाणी भेट द्या. भरपूर विद्यार्थी त्या ठिकाणी आहेत आणि महाराज त्या ठिकाणी उपस्थित आहेत, त्या ठिकाणी आलेले आहेत, त्यांना धन्यवाद. त्यानंतर माझ्यासोबत आलेले आमच्याच पैठणचं त्या ठिकाणी भूषण असणारे आमचे परम मित्र असणारे हरिभक्तीपरायण संगीत विशारद महाराज करंगड ते या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यानंतर दुसरे सहकारी मित्र असणारे या चोंडळा गावचेच ते त्या ठिकाणी त्यांचं गायन क्षेत्रात चांगलं काम आहे आणि वैष्णव गायकाशिवाय वारकऱ्याशिवाय रंग येत नाही. त्या ठिकाणी साथ करणारे हरिभक्तीपरायण संगीत विशारद नारायणजी महाराज काळे या ठिकाणी ते उपस्थित आहेत. आमचे अशोक महाराज होतेकर ते या ठिकाणी उपस्थित आहेत. दुसरे महाराज हातवंचे काय बरोबर गावकरी मंडळी सारे झिरपीची भजनी मंडळी सारे काय करीत झिरपीचे भजनी मंडळ याच्या अगोदर एक कीर्तन होती. आता ती सारे श्रेष्ठ आहे माझ्यापेक्षा, मी त्यांच्यात लहान आहे. सारे वयाने ज्ञानाने मोठे आहेत, पण एक त्या ठिकाणी एक लहान आहे. आणि तुम्ही त्या ठिकाणी आता कसं आहे आई आहे, आईला लेकरू भाकर म्हणलं काय काकर म्हणलं काय तिला गोडच वाटत, तिला समजत होती काय काय म्हणायचं. तसं त्या ठिकाणी तुम्ही सर्व आईचं वडिलाचं अंत करून त्या ठिकाणी ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी आहेत. काही बोलू तुम्हाला आता गोड लागतं, काय लागतं की ते प्रेम असलं ना तुम्ही काही सांगू काही बोलू. प्रेमाच्या माणसाचं त्या ठिकाणी वाईट काही वाटत नाही. म्हणून त्या ठिकाणी असणारी ज्यांच्या हाताने त्या ठिकाणी वास्तुशांतीचा कार्यक्रम झाला. देवा खरोखर चांगले वैष्णव ब्राह्मण लवकर मिळत नाही बरं का, दुर्लभ आहे. ब्राह्मण भेटतात, वैष्णव ब्राह्मण चांगले आचार संपन्न ब्राह्मण मिळत नाही, खूप दुर्लभता आहे. आणि त्यांचं त्या ठिकाणी चारच सांगतो म्हणजे माणसाचं जे वागणं आहे जो आचार आहे तो अर्धा त्या ठिकाणी माणसाला पाहिजे समजतो. हो ना सांगितलं ना तुम्ही. आणि त्यांच्यापासून सुरुवात झाली त्या ठिकाणी त्यांचा चांगला आशीर्वाद आहे. सगळे पाटील परिवारावर ते या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्वांचं त्या ठिकाणी नाव घेणं आता काही शक्य नाही. सारे पाहुणे मंडळी त्या ठिकाणी वैष्णव वारकरी मंडळी सर्व त्या ठिकाणी उपस्थित आहेत. आमचे साऊंड सिस्टममध्ये या ठिकाणचे त्यानंतर ज्यांचा लाईव्ह चॅनल आहे तुम्ही आज त्या ठिकाणी सुंदर योग करून टाका. त्यांचं मन चांगलं आहे बरं का, ज्याचं मन चांगलं आहे त्याला काही अडचण येत नाही, काही त्यांनी सांगितलं की महाराज 2 दिवसात नियोजन केलं, कसं केलं आम्हाला समजलं नाही म्हणजे. आणि चांगल्या माणसाला दिवस सहकार्य करतो, काही अडचण येत नाही. ते जर वास्तविक पाहतात ते होते आम्ही थोडा हॉस्पिटलमध्ये होतो, थोडी अडचणी होत्या, पण भगवान परमात्म्याच्या मनात आलं ना काही अडचणीला तुम्ही त्या ठिकाणी काही मुक्त करतो. त्याचं एवढं भलं सोपं आहे का? अहो हे होतच नाही. आता पुढचं बोलूच का, घर तयार होतं साऱ्या गोष्टी होत्या पण काही कामं माणसं पुन्हा अपुरी राहिली, होत नाही ती का होत नाही म्हणजे मला उघड पण नाही बोलायचं अजून चांगला काम येतात नाही बोलत उघड जास्त, पण माणसं सारं तयार करतात पण त्याचा उपभोग माणसाला घेता येत नाही. अशी सुद्धा परिस्थिती होती. पण ज्याच्यावर देवाची कृपा आहे त्याला त्या ठिकाणी कुठंच काहीच कमी पडत नाही. आणि हा आजचा अनुभव आहे. 2 दिवसात त्यांनी हे नियोजन केलं आणि त्या ठिकाणी चांगल्या मंडळी तुम्ही सांगितलं संसारातून कोणाला सुट्टीच नाही, पण प्रेमाने माणसं इथपर्यंत आली. आणि प्रेमाने आल्यामुळे सर्वांना विनंती आहे आता प्रीतीचं भोजन झाल्याशिवाय कोणीच होऊ नका. आता प्रसाद तयारी फक्त आता ते ताटात वाढून यायचं म्हणजे आता ताट येत नाही आपला पूर्ण होऊन जातो. सर्वांना विनंती आहे आणि सर्व कार्यक्रम सर्वांच्या चरणावर पुस्तक होतो. 2-3 चरण पुढे आपले अजून 4 चरण शिल्लक आहेत. एका चरणात सुद्धा बोलायला वेळ नाही कारण की उशिरा झाला आणि ज्यावेळेस भूक लागते ना त्यावेळेस तुम्ही काही सांगू दे ते काही गोड लागत नाही. आता झाला सकाळी घरून लोक आलेले भुकीने व्याकुळ झाले. आमचे महाराज त्या ठिकाणी वयाकून पदार्थ लागले, तब्येत बरी नव्हती ना, आल्या त्यांनी या ठिकाणी गोळी घेतली, थोडा नाश्ता केला. म्हणजे सर्वच असे मंडळी आहेत. महाराज यांचा आल्या परिचय झाला. अशी वारकरी माणसं आल्या विण्याला आसन टाकलं. आता हे चांगल्या लोकांना समजत नाही बरं का, लोक विनय करायला कुठं उभं करते काही घेणं दिलं नाही. तर कीर्तन विना महत्वाचं आहे. कीर्तनकारापेक्षा विनय श्रेष्ठ आहे आणि ते त्यांनी जपलं. म्हणून त्या ठिकाणी सर्वच मंडळी सर्व विचारात पुस्तक होतो त्यांच्या सरळ भाव सांगतो. त्या ठिकाणी उत्तमाची गती तो एक पावेल उत्तम होईल कशामुळं उत्तम व्यवहार केल्यामुळं. त्यानंतर दुसरी गोष्ट आहे
भूतदया गायी पशुचे पालन. दुसरे चरण परत परोपकार नेणे परनिंदा. माणसाने ग्रहस्थ आश्रमामध्ये 4 आश्रम आहे, त्याचा विस्तार आता करीत नाही, भरपूर बोलण्यासारखं आहे. 4 आश्रमामध्ये ग्रहस्थ आश्रम अत्यंत महत्वाचा आहे. ग्रहस्थ आश्रमावर 3 आश्रम अवलंबून आहे. ग्रहस्थ आश्रम म्हणजे पाया आहे आणि त्या आश्रमामध्ये माणसाने होता तेवढा परोपकार करावा. परोपकार त्या ठिकाणी करावा. परोपकार केल्यानंतर जो माणूस परोपकार करतो त्याने दुसऱ्याची निंदा करू नये. जर ती निंदा केली, किती चांगलं काम करून द्या, निंदा करीत असेल तर त्या ठिकाणी कोणतंच पुण्य त्याला लागत नाही. म्हणून त्या ठिकाणी निंदा नको, परोपकार नेणे परनिंदा हे अत्यंत महत्वाचं आहे. आणि परश्री सदा बहिणी माया. सर्वांची त्या ठिकाणी काय कसं मन पाहिजे, त्या ठिकाणी कोणी भगिनी माता भगिनी दृष्टी होतं, त्या ठिकाणी आई वाटली पाहिजे. ही संतांची शिकवणी, संत हे शिकवतात. कोणी दिसू द्या की आई वाटली पाहिजे, बहीण वाटली पाहिजे, तुकोबारा हे सांगतात. त्यानंतर म्हणले पशुपक्ष्याचं पालन करताना गायीचं पालन करा. सर्व भूतांची दया करा. कोणी असू, कोणताही पशु असू पक्षी असू, त्याच्यावर दया करा, त्याला पाणी द्या, त्याला अन्न द्या, हे अत्यंत महत्वाचं आहे. आणि एखाद्याला तहान लागली, धन असेल त्याच्याकरता त्या ठिकाणी पाण्याची व्यवस्था करा, खाण्याची व्यवस्था करा. पशुपक्षा करता भूतदया गायी पशुचे पालन आणि याच्यामुळे काय होतं, माणूस शांत होतो, कोणाचं वाईट करीत नाही. आणि कोणाचं वाईट नाही केलं तर वडिलांची त्या ठिकाणी मान उंच होते. वाढ आणि महत्व वडिलांचे, त्याचं त्या ठिकाणी कुळाचं नाव होतं. असं महाराज त्या ठिकाणी शिकवतात. तुकोबार म्हणतात हे आश्रमाचं फळ आहे आणि त्या ठिकाणी वैराग्यामुळे प्राप्त होतं.
वैराग्य प्राप्त होणं. वैराग्य प्राप्त झालं की तो माणूस काही करू शकतो. वैराग्य अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि संत महात्मे हे शिकवतात, संसारात असताना संसारातून त्या ठिकाणी परमार्थ कसं करावा. आपण त्या ठिकाणी बरीचशी आचारसंहिता धावत्या वेळात घेतलेली आहे. जास्त बोलण्यात आता काही, ज्याला समय कळाला त्याला सारं कळलं, ज्याला समय नाही कळाला त्याला काही समजत नाही. म्हणून त्या ठिकाणी वेळ भरपूर झालेला आहे. जास्त न बोलता ज्यांचं त्या ठिकाणी नेहमी मला मार्गदर्शन असतं, त्यांचा लहानपणीपासून आशीर्वाद आहे असणारे आमचे मामा रामकिसन पाटील पोके बापू, त्यांनी त्या ठिकाणी त्यांच्या जीवनात जेवढे माणसं भेटले त्यांना चांगलं सांगितलं. आणि चांगल्या सांगितलं, चांगल्या माणसाचं मार्गदर्शन हे हितकारक असतं. हे या ठिकाणी उपस्थित आहेत. खरं म्हणलं ते खाली बसायला पाहिजे होतं, पण मला म्हणता येणार खाली बसा उभा होते. बापू या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्वच मंडळी मावदी असतील, चांगले त्या ठिकाणी सत्संगात माणसं आहेत. सर्वांमुळे त्या ठिकाणी चांगला या ठिकाणी सुंदर योग आला. आणि भगवान परमात्म्याकडे, पांडुरंगाकडे, पंढरीनाथाकडे प्रार्थना करू की आमच्या शिराळी पाटील परिवार सुंदर अशी वास्तू आहे. आणि घर त्या ठिकाणी देवघर सुद्धा चांगलं आहे बरं का. अगदी सुंदर देवघर बनवलेलं आहे. नाही तर बंगला खूप मोठा, देवघराचा पत्ता नाही, असे सुद्धा घरं राहते. देवघर सुंदर आहे, चांगलं आहे. मी पाहिलं त्या ठिकाणी भगवंतांनी त्यांच्या घरात वास्तव्य करावं. सुख, समृद्धी, धन, धान्य, आरोग्य की त्यांना प्राप्त व्हावं. पंढरीनाथाकडे प्रार्थना करू, नाथ महाराजाकडं. आणि आपल्या शिवेला या ठिकाणी पूर्ण विराम देऊन ज्ञानेश्वर